श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या दत्तजयंतीचे महत्त्व, तिथी आणि शुभमुहूर्ताची संपूर्ण माहिती घेऊन मी आपल्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. जर आपल्याला दत्तजयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सुरू करायचे असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पारायण कधी सुरू करावे, दत्तसप्ताह कधी असतो आणि जन्मोत्सवाचा अचूक मुहूर्त काय आहे याची सर्व माहिती मिळेल. दत्तजयंती हा भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव आहे. हिंदू पंचांगानुसार हा उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. सन 2025 मध्ये म्हणजे यावर्षी दत्तजयंती गुरुवार 4 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. यावर्षी गुरुवारचा शुभ दिवस असल्याने दत्तजयंतीचे महत्त्व अधिक वाढले आहे. भगवान दत्तात्रेयांचा जन्म हा प्रदोष काळात म्हणजे सायंकाळच्या वेळी झाला होता, म्हणून दत्त मंदिरात जन्मोत्सव याच वेळी साजरा केला जातो. उदयतिथीनुसार पौर्णिमा तिथी 4 डिसेंबर रोजी दिवसभर असल्याने दत्तजयंती याच दिवशी साजरी करणे शुभ राहील. दत्तजयंतीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक दत्त मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये दत्त नवरात्र किंवा दत्तसप्ताह पाळण्याची परंपरा आहे. याच काळात श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण केले जाते. दत्तजयंती उत्सव मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून सुरू होतो आणि पौर्णिमेला म्हणजे दत्तजयंतीला संपतो. याला दत्तनवरात्र असेही म्हणतात. यानुसार दत्तजयंती सप्ताह म्हणजे दत्तनवरात्र शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होईल आणि 4 डिसेंबर 2025 रोजी त्याची सांगता होईल. दत्तजयंती सप्ताहात श्री गुरुचरित्राचे पारायण सप्ताहभर चालते. जर तुम्हाला 7 दिवसांचे पारायण करायचे असेल तर तुम्ही शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 पासून पारायण सुरू करू शकता. ते दत्तजयंतीच्या दिवशी पूर्ण होईल. ज्यांना फक्त 1 दिवसाचे पारायण करायचे असेल त्यांनी दत्तजयंतीच्या दिवशी पहाटे स्नान करून ते सुरू करावे. भगवान दत्तात्रेयांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात झाला अशी धार्मिक आणि पौराणिक मान्यता आहे. त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशीचा प्रदोष काळ भगवान दत्तात्रेयांच्या पूजेसाठी आणि नामस्मरणासाठी सर्वात शुभ मानला जातो. दत्तजयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे संयुक्त स्वरूप मानले जातात. या दिवशी पूजा, नामस्मरण आणि विशेष करून गुरुचरित्राचे वाचन केल्यास आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात, ज्ञान प्राप्त होते आणि गुरूंचे आशीर्वाद मिळतात. म्हणून दत्तजयंतीचा दिवस दत्तभक्तांसाठी अतिशय पवित्र आणि मोठा उत्सव असतो. तर सांगितलेल्या या शुभमुहूर्तावर आपणही भक्तिभावाने दत्तगुरूंची उपासना सुरू करा आणि त्यांची कृपा प्राप्त करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.